ऐकलं होतं की इथं मागच्या वेळेस ऍक्सिडेंट झाला होता. तो पाटणा येऊन सेल्फी काढायच्या नादात ट्रेन येऊन ठोकली होती. बापरे, पाय ठेल्यावर स्लिप होत आहे. दिसता किती स्लिपरी झाले. बापरे, माझी स्वतःची दांद्रत आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट अशा ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये. आणि मी तुमचा होस्ट रशील अंबादे. आणि आपला आजचा टार्गेट असणार आहे खोपोलीमध्ये स्थित असलेला जगप्रसिद्ध इंटरनेटवर सध्या गाजत असलेला केपी वॉटरफॉल, जिथं धबधबा पडताना आपल्याला ट्रेन जाताना दिसतात. लोणावळा हे महाराष्ट्रातील पर्यटकांचे सर्वात आवडीचे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या अप्रतिम सौंदर्याची अनुभूती येथे आल्याशिवाय होणार नाही. म्हणूनच या थंड हवेच्या ठिकाणाला सह्याद्रीचे रत्न असेही म्हटले जाते. याच सह्याद्रीच्या रत्नापासून अगदी हाकेच्या अंतरावर एक निसर्गात असलेला सुंदर धबधबा पाहायला मिळतो, ज्याला केपी वॉटरफॉल म्हणूनही ओळखले जाते. जिथे धावत्या ट्रेन सोबतच असंख्य धबधबे पाहायला मिळतात. सो जास्त टाइमपास न करता निघू थेट आपण आपल्या टार्गेटवर. केपी वॉटरफॉल हा खोपोलीतील प्रसिद्ध धबधबा असून गुगल मॅपच्या मदतीने आपण इझिली धबधब्याच्या बेस विलेज पर्यंत येऊन पोहोचू शकतो. केपी वॉटरफॉल मुंबईपासून 70 किलोमीटर तर पुणेपासून 80 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. जर आपण पुणेपासून केपी वॉटरफॉलकडे जात असणार तर मधात खंडाळा घाटाचा अतिशय सुंदर असा रूप आपल्याला पाहायला मिळतो. याच खंडाळा घाटात आपल्याला एक सुंदर धबधबा पाहायला मिळतो. आजचं वातावरण एवढा जबरदस्त आहे. आपण पुणेवरून आज निघलो ना. पुणेवरून निघाल्यानंतर आपल्याला पहिले लोणावळा आला. लोणावळ्यानंतर आता हा खंडाळा घाट आहे. याचे नागमोडी वळणाचे जे रस्ते आहेत ते ओले झाले पावसाकाराने. एवढे सुंदर दिसत आहे. हे टर्निंग पार केल्यानंतर आपण थोडा समोर आलो. समोर आल्यावर आपल्याला एक धबधबा दिसत आहे. खंडाळा घाटवर स्थित असलेला हा धबधबा बहुतच सुंदर आहे. या धबधब्यावर एक्झॅक्ट जायचं कुठून आहे? इथून एक रस्ता दिसत आहे असा बाजूला. इथून आपण जाऊ शकतो. खंडाळा घाटाच्या हायवेवर असलेल्या या धबधब्याला तसे तर लोक रस्त्यावरूनच एन्जॉय करतात. पाऊस आणि वाहत्या पाण्याकारण या जागेवरचे दगड पूर्णपणे स्लिपरी झाले आहेत. जबरदस्त जागा आहे. जर तुम्ही खंडाळा घाट पार करून खोपोलीकडे जात राहिले तर तुम्हाला हा असा सुंदर धबधबा पाहायला भेटू शकते. हा धबधबा तसा सुंदर होता, पण आपला आजचा टार्गेट हा नाही आहे. म्हणून या जागेवर जास्त टाइमपास न करता निघू थेट आपण आपल्या मेन टार्गेटवर, म्हणजेच त्या केपी वॉटरफॉलकडे. धबधब्याकडे जात असताना खंडाळा घाटातील नागमोडी वळणाचे रस्ते आपले मन मोहून टाकतात. आपण बस, ट्रेन किंवा आपल्या खासगी वाहनाने इझिली खोपोलीपर्यंत येऊन पोहोचू शकतो. खोपोलीपासून केपी फॉलकडे जाण्यासाठी एकच ट्रेक मार्ग आहे आणि तो म्हणजे खोपोलीतील दत्त मंदिरापर्यंत. या वॉटरफॉलवर पोहोचणं एकदम इझी आहे. चाहे तुम्ही पुणेकडून या, चाहे तुम्ही मुंबईकडून या किंवा रायगडकडून, हे तीनही रस्ते येऊन या खोपोलीमध्ये असलेल्या या मेन एंट्रन्सवर येऊन पोहोचायचं आहे. इथं खोपोली नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहे. इथून आपल्याला अंदर जायचं आहे. खोपोलीतील या मुख्य प्रवेशद्वारातून रस्ता नाहीच समजला तर आपण कोणालाही दत्त मंदिरापर्यंत जाणारा रस्ता विचारू शकतो. आणि दत्त मंदिरापासून सुरू होते ओरिजिनल ट्रेक. मागच्या वेळेस आलो होतो, बहुत पहिले आलो होतो, स्टार्टिंगला. छान. थँक्यू सो मच. या जागेवर आपले एक सबस्क्रायबर भेटले आहेत, तर त्यांनी आता आपल्याला थोडासा रस्ता शोधण्यासाठी मदत करत आहे. सरळ जायचं आहे आणि झेनिथ कंपनी लागेल पुढे. बरोबर, त्याच्या पुढेच गेलं का लगेच तुम्हाला टर्न आहे, एक ठाकूरवाडी लागते तिथे. थँक्यू. छान वाटलं भेटून. व्हिडिओ बघत राहा, शेअर करत राहा. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच 10 मिनिटात आपण येऊन पोहोचतो धबधब्याच्या बेस विलेजवर.
मावशी गाडी लाव का इकडे. अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो ठाकूरवाडीत. आता इथूनच आपला छोटासा प्रवास चालू होईल. थोडंसं समोर आल्यानंतर इथं एक दुकान आहे, वडापावचं दुकान आहे. म्हणजे आपल्याला खाण्यापिण्याची सोय आहे इथं. आपण आपली गाडी इकडे पार्क करू शकतो. आणि मग समोरच इथं चौकी आहे, चेकिंग चौकी. मग इथून आपण थोडंसं समोर गेला की गावात जाऊन तिथून मंदिराजवळ. टिलू बाय बाय टाटा. या ठाकूरवाडी गावातून जसं आपण थोडा समोर येतो, समोर आल्यावर आपल्याला अशी एक कच्ची पायवाट दिसते. हे कच्ची पायवाट आपल्याला थेट घेऊन जाईल दत्त मंदिराजवळ. विकेंडच्या दिवशी गर्दी आणि अपघात होत असल्या कारण ठाकूरवाडीतून पोलीस प्रशासन समोर सोडत नाही. बस 5 मिनिटाची छोटीशी ट्रेकिंग आहे ना, आपण जाऊन पोहोचू थेट त्या जेनिथ वॉटरफॉलच्या बेस मंदिराजवळ. जर आपण सोमवार ते शुक्रवारपर्यंत आलो तर आपण आपली गाडी थेट दत्त मंदिरापर्यंत नेऊ शकतो. गावापासून थोडंसं समोर आलो, समोर आल्यावर आपल्याला असे 3 मंदिरं दिसतील. असे 3 मंदिरं दिसले म्हणजे समजा का आपण योग्य डायरेक्शनवर आहोत. ठाकूरवाडी या बेस विलेज पासून पायी चालत गेल्यास दत्त मंदिरापर्यंत आपण 10 मिनिटात जाऊन पोहोचतो. मोठमोठे झाडं, मोठमोठे उंच उंच झाडं दिसत आहे. सो अशा प्रकारे सध्या आपण येऊन पोहोचलो आहोत श्री दत्त मंदिराजवळ. आता इथं आल्यावर 2-3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवण्यासारख्या. जर आपण या श्री दत्त मंदिराच्या अंदरून समोर गेलो नदी क्रॉस करून तर आपल्याला तिकडे झेनिथ वॉटरफॉल लागणार. पण सध्या आपल्याला जायचं आहे केपी वॉटरफॉलला. न केपी वॉटरफॉलला जाणारा जो रस्ता आहे तो या श्री दत्त मंदिराच्या अपोजिटमध्ये इथं एक वडाचं झाड आहे. इथून पायवाट आहे, इथून आपल्याला सरळ जायचं. मग आपण जाऊन पोहोचू आपल्या केपी वॉटरफॉलला. श्री दत्त मंदिराच्या गेट समोरून वडाच्या झाडापासून एक मळलेली कच्ची पायवाट थेट केपी वॉटरफॉलकडे घेऊन जाते. तसा तर आपण हमेशा कोणत्या ना कोणत्या मित्रासोबत येत राहतो का जेणेकरून रिस्क थोडासा कमी होईल. आणि असंच आपण कालसुद्धा एका मित्राला तयार केलो होतो, पण वेळेवर या मित्राने दगा दिला आणि आपल्याला एकटंच निघून यावं लागला. याच पायवाटेने समोर जात असताना 5 मिनिटातच सिनेरीला सुरुवात होते. वा, समोरच्या डोंगरावर आपल्याला जागेवर धबधबे पडताना दिसत आहे. या जागेवर शेकडो धबधबे आहे जे आपल्याला पूर्ण डोळ्यासमोर पडताना दिसून राहिले खाली. हा, धबधबेच धबधबे. थोडंसं समोर आल्यानंतर आपल्याला एक नदी क्रॉसिंग लागणार, छोटीशी स्ट्रीम क्रॉसिंग. याला सुरक्षित पार करून आपल्याला समोर जायचं आहे. दीड तासाचा हा छोटासा ट्रेक आहे. मंदिरापासून एक 15-20 मिनिटाचा छोटासा सपाट भूभाग आहे. त्याच्यानंतर कंटिन्यू चढाव भाग चालू होईल. अशा जंगल भरलेल्या पायवाटेने ट्रेक करत असताना आपला मेडिकल बॉक्स आपल्या सोबत असणे खूप गरजेचे आहे, ज्यामध्ये काही मेडिसिन, बँडेज पट्टी, वॉलिनी स्प्रे, डेटॉल तसेच होऊ शकेल तर मीठ सुद्धा सोबत ठेवणे गरजेचे आहे. या मीठाचा उपयोग जडूंना आपल्यापासून दूर करण्यासाठी होऊ शकतो. हट हट हट. या जागेवर मे बी जडू आहेत, लिचेस, जे आपलं रक्त चोचते. रक्त रक्त म्हणजे लिचेस. ज्या जागेवरून आपण चाललो इथं बहुत सारे लिचेस आहे जे आपल्या शरीराला चिपकून आपल्या शरीरातलं रक्त चुसतात. आणि जोपर्यंत यांचं पोट नाही भरत तोपर्यंत हे आपल्या शरीरातून रक्त चुसत राहतात. जेव्हा कधी आपल्या शरीरात ग्लुकोजची कमी होते किंवा एनर्जी कमी होते ना, अशा टायमात जर या लोकांनी आपलं रक्त चुसलं तर आपण डिहायड्रेट होऊ शकतो, आपण बेशुद्ध पडू शकतो अशा जागेवर. म्हणून अशा जागेवर येत असताना आपल्यासोबत डेटॉल आणि होऊ शकेल तर मीठ ठेवा, म्हणजे नमक. ज्याच्यानं आपण त्या लिचेसवर मीठ टाकला तर ते इझिली आपल्या शरीरापासून दूर होतात आणि रक्तपेढा थांबवतात. हो, 15 मिनिटात या ट्रेकच्या सगळ्यात डिफिकल्ट पॉईंटवर येऊन आपण पोहोचलो, जो एकदम स्लिपरी 90 डिग्री आणि डेंजर आहे. ठाकूरवाडीतून केपी फॉलकडे जात असताना या वाटेवरील सर्वात कठीण टप्पा म्हणजे या कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. पावसात ओल्या झाल्या कारण या पायऱ्या एकदम स्लिपरी झाल्या आहेत, जिथून समोर जात असताना स्लिप होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. म्हणून इथून समोर जात असताना चांगल्या ग्रिपचे शूज लावावे, तसेच प्रॉपर बॅलन्स करत समोर जावे. या जंगलाला पार करून आपण थोडा वर आलो. जसं आपण वर आलो आपल्या डोळ्यासमोर 90 डिग्रीची वॉल दिसत आहे. ती एक वॉल, हे एक वॉल नाही, यांच्या मधात कातळात खोदलेल्या काही पायऱ्या आहे.
तर इथून आपल्याला उजव्या बाजूने असं चढत 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 वर जायचं आहे. हा टप्पा थोडासा डिफिकल्ट आहे, तर म्हणून जेव्हा कधी इथे येणार तर एकदम प्रॉपर काळजी घ्या, तर चांगल्या ग्रिपचे शूज लावा. इथं ग्रिप जमवणं थोडासा डिफिकल्ट आहे. क्लाइम्बिंगच्या टेक्निक हे असे क्रॅक्स पकडायचे, मग वर जायचं. ओके, हा बहुत जास्त स्लिपरी रस्ता आहे. हे बहुत जास्त स्लिपरी झाली आहे पायवाट, हद्दीच्या पार. अशा जागेवर प्रॉपर एकदम ग्रिप बनवत जावं लागल. थोडंसं समोर आल्यावर इथं आपल्याला कातडात खोदलेल्या काही पायऱ्या दिसत आहे, आणि हा कातड कोरीव जो खोदकाम आहे हा पहिलेच्या काळातला दिसत आहे. पहिलेच्या काळात या जागेवरून काही घाट रस्ता होता का काय माहिती नाही. जर कोणाला या कातडात खोदलेल्या पायऱ्यांबद्दल काही इन्फॉर्मेशन असेल तर नक्कीच मेसेज आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा, जेणेकरून त्या सगळ्या लोकांना इन्फॉर्मेशन भेटेल या कातडात खोदलेल्या रहस्यमय पायऱ्यांचा. जर इथून पाय स्लिप झाला तर आपण डायरेक्ट खाली पडू. हा डिस्टन्स जवळपास 30-35-40 फूट, जसा जसा वर चाललो हा वाढतच चालला आहे. पाय ठेवल्यावर स्लिप होत आहे, दिसता किती स्लिपरी झाले आहे. हा एकदम चिकन चोपडा झाला आहे. इथं पाय ठेवला गपकन स्लिप होईल, म्हणून अशा ठिकाणी बहुत काळजी घ्यावी लागेल. बाप रे, माझी स्वतःची दांद्रत आहे. एवढा डिफिकल्ट नाही आहे, इझी आहे, पण हे स्लिपरी पायवाट असल्या कारण थोडासा डिफिकल्ट वाटत आहे. ओके ओके, पहिली दुसरी स्टेप बहुत इम्पॉर्टंट आहे. ही जागा एवढी डिफिकल्ट नाही, पण या निसर्गात असलेल्या पावसाकारण हे बहुत जास्त स्लिपरी बनली आहे. नाही इथून खाली पडला तर काही चान्स नाही, डायरेक्ट 100-150 फूट खाली. ओके, या ट्रेकचा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट तर आपण पार केला. पूर्ण खोदून ठेवल्या. पहिलेच्या काळात या पायवाटांचा नक्कीच उपयोग होत असणार, कारण या बहुत पहिलेचं कन्स्ट्रक्शन आहे. बापरे, भयानक स्लिपरी. अशा स्लिपरी जागेवरून समोर जात असताना काही ऑप्शन नसल्यास झाडाचे पाने तोडून पायवाटेवर ठेवावे, जेणेकरून पानांच्या मदतीने इझिली ग्रिप घेत आपण समोर जाऊ शकतो. बस इथपर्यंतच. हा एकदम सुरक्षित पॉइंट आहे. पायऱ्यांवरून समोर येताच उजव्या बाजूने समोर जावे. वा, डायरेक्ट आपण वरच्या सरफेसवर आलो. एकदम सिंपल पायवाट आहे. आता इथून त्या पायऱ्यांपासून आपल्याला राईट टर्न घ्यायचे आणि उजव्या बाजूला जायचंय समोर. उजव्या बाजूने समोर येताच अजून 2 रस्ते पाहायला मिळतात. तिकडून खालून वर आलो. वर आल्यावर 2 रस्ते दिसत आहेत. हा एक रस्ता डाव्या बाजूने वर चालला आहे, आणि एक छोटीशी पायवाट आहे इकडून जे सरळ चालली आहे. आपण डाव्या बाजूची पायवाट पकडून थेट जाऊ आता वर. प्रॉपर पायवाट आहे, तर हे पायवाट आपल्याला डायरेक्ट त्या धबधब्यापर्यंत घेऊन जाईल. इथून सुरू होते ओरिजिनल दमछाक करणारी पायवाट. आता इथून सुरू झालाय चढाव भाग. चढाव भाग आहे पण स्लिपरी नाही, म्हणून हे एकदम सुरक्षित आहे. धबधब्याचा आवाज इथपर्यंत येत आहे. मॉन्सून सीझन मध्ये जंगल ट्रेक करत असताना ऑडोमॉस सोबत ठेवावे, जे आपल्याला मच्छरांपासून वाचवू शकते. बहुत मच्छर आहे रे बाबा, बहुत सारे मच्छर आहे. कंटिन्यू सावध आहे. तो राहिला आपला मेन टार्गेट, तो धबधबा. बस 15-20 मिनिटाची छोटीशी ट्रेकिंग बाकी आहे. अशा रस्ता चुकवणाऱ्या जंगलातून समोर जात असताना छोट्या छोट्या टिकमार्कचा उपयोग करावा. या घनदाट जंगलात आपण एकटेच आहोत. थोडासा समोर आल्यावर बघा इथं टिकमार्क म्हणून कोणीतरी मोबाईलचं कव्हर लटकवून ठेवले आहे. अजून एक मच्छर आपल्या हातावर बसलाय. हा धबधबा एन्जॉयमेंट करण्यासाठी आपल्यासोबत धबधब्यावर येत आहे का काय का. आणि जसा आपण हा एवढा चढाव पार करून समोर आलो, हा आपल्या डोळ्यासमोर नयनरम्य देखावा. असंख्य धबधब्यांची रांग, अशक्य सुंदर सह्याद्री.
या जागेवर जवळपास प्रत्येक 15 मिनिटात एक ट्रेन पाहायला मिळत होती. वा, मजाच येऊन गेली. दिवसाची पहिली ट्रेन आता क्रॉस झाली. तिथून धबधबे पडताय ना, ट्रेन क्रॉस होत आहे. बहुत सुंदर असा निसर्ग. इथं आल्यावर थोडासा कन्फ्युजन होऊ शकते का आपल्याला एक्झॅक्ट जायचं कुठून आहे. तर लक्षात ठेवा, जेव्हा कधी आपण खालून वर येतो न, वर आल्यावर आपल्या डोळ्यासमोर हे पटरी दिसल. तर या रेल्वे पटरीच्या डाव्या बाजूला इथं हा एक छोटासा असा धबधबा आहे. या धबधब्याच्या बाजूने एक छोटीशी पायवाट चालली आहे. इथून असं जायचं आहे आपल्याला तिथं. इथून क्रॉस करून समोर जायचं आहे. या पायवाटेवरचा दुसरा कठीण टप्पा म्हणजे हा ओढा पार करणे होय. जर इथून पाय स्लिप झाला तर आपण डायरेक्ट 380 फूट खोल दरीत जाऊ शकतो. झाले रे बा, एकदम सुरक्षित वॉटर क्रॉसिंग झाली. हे जे झाडांची एवढी हाईट दिसत आहे, हे आपल्या कमरीवर झाड आहे. इथं कोणता साप असेल ना तर माहिती बी नाही पडल. म्हणून होऊ शकाल तर आपल्या बॉडीला कमी प्रमाणात झाडाला टच करा. वा, हो, सुंदर. आणि मित्रांनो, आपल्या डोळ्यासमोर उभी आहे अशक्य सुंदर सह्याद्री. दिसताय? हा पूर्ण खोपोली शहर आहे. त्याच्या अपोजिट मध्ये आहे हा धबधबा. अचानक भयानक जोराचा पाऊस सुरू झालाय. पाण्याची पातळी वाहत आहे. अशा घनदाट झाडाझुडपातून स्वतःला कीटकांपासून वाचवण्यासाठी होऊ शकेल तर फुल स्लीव्ज वाले कपडे लावावे. इथून असं वर जायचं आहे या जागेवरून. एक पायवाट आहे, या पायवाटेला फॉलो करत जाऊ वर. शायद हाच प्रॉपर रस्ता आहे वाटते. पण पाऊस चांगला जोराचा पकडला आहे. आणि जवळपास 1 तासात आपण येऊन पोहोचलो धबधब्याजवळ. पण इथे पोहोचताच पावसाकारण चारही बाजूला पूर्णपणे धुकं तयार झाला होता. आपण टॉपवर आलो तर खरा, पण इथं पूर्ण चारही बाजूला नुसता धुका पसरला आहे. अरे अरे, पूर्ण व्ह्यूची वाट लागली. इथं ब्रिज आहे, तिथं धबधबा आहे. कोहरा ही कोहरा. दोन तासापासून आपण इथं वाट पाहतो हा धुका हटाची, पण हा धुका काही हटूनच नाही राहिला आहे. ती वेळ अजून असा धुक्यात राहा लागेल माहीत नाही. पावसात ओला झाला कारण थंडी बी लागत आहे आता. हा आहे टनल, जिथून पाणी कंटिन्यू पडून राहिला आहे. इथून ट्रेन अशी येते ना, समोरच्या टनलमध्ये जाते. आणि हा राहिला केपी वॉटरफॉल. इथून एक पायवाट आहे, इथून असं चालत जायचं आहे. मित्रांनो, फायनली बहुत जबरदस्त प्रकारे या जागेवरचा पूर्ण फॉग हटलाय. आणि आपल्या पाठीमागा असा या कादळ डोंगरातून चिरून या जागेवरून धबधबा खाली पडत आहे. आणि याच धबधब्याला केपी धबधबा म्हणून ओळखले जाते. दिसत आहे? ही जागा एकदम स्लिपरी झाली आहे. डायरेक्ट दरी आहे, दरी. इकडे एका बाजूला टनल आहे ना, त्या टनल मधून इथून ट्रेन अशी या ब्रिज वरून क्रॉस होते.
ना मग या धबधब्यातून पार होऊन त्या बाजूला जाते ना, तिकडे पण एक टनल आहे. पुणेपासून मुंबईकडे जाणारी ट्रेन किंवा मुंबईपासून पुणेकडे येणारी ट्रेन याच जागेवरून पास होते. इथं असे बहुत सारे असे बोगदे आहे, त्या बोगद्यातून आपल्याला असे अनेक धबधबे पडताना दिसते. त्याच्यातली ही एक जागा आहे. ही जागा थोडीशी रिस्की आहे, म्हणून जेव्हा कधी इथे यायचं असेल तर गावातला एखादी स्थानिक व्यक्ती सोबत असणं गरजेचं आहे. आणि या जागेवर आल्यानंतर एक गावातला स्थानिक व्यक्ती काही लोकांना घेऊन इथं आलेला आहे. दादा, आता मी या गावातून आलो, इथून एक रस्ता होता, तुम्ही कोणत्या बाजूने आले? मी आलो होतो खंडाळाकडून, मंकिल म्हणून एक आहे स्पॉट, तिथून मी आलेलो आहे गव्हर्नेवाडीतून. मी आता खोपोलीमधून आलो तर तिथं ते बॅरिकेड्स लावले होते ना, ब्लॉक केला. जो बुसी डॅमला जो ॲक्सिडेंट झाला, एक फॅमिली वाहून गेले, त्याच्यामुळे जे आता नियरबाय आता पावसाची जेवढे वॉटरफॉल्स आहेत ना ते सर्व बंद केलेले, मोठे वॉटरफॉल्स. ओके. जेणेकरून कुठलीही घटना घडू नये. आता सध्या जरी पावसाचं वातावरण जरा जास्त आहे, पाऊस जर जास्त पडला तर फ्लो वाढतो पाण्याचा, आणि पाणी वाढलं तर माणसांना तेवढं धोका पण तेवढंच आहे. म्हणजे फ्लो वाढला, एखादा माणूस वाहून वगैरे जातात, काही लहान पोरं असतात, त्याची आम्हाला काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आम्ही ते बंद करून ठेवलेलं आहे. पण तुम्हाला जरी यायचं झालं तर तुम्ही एक ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत तुम्ही येऊ शकता, म्हणजे जेणेकरून पावसाचं वातावरण थोडं कमी असतो, किंवा जूनच्या स्टार्टिंगला जेव्हा पाऊस कमी असतो ना, तेव्हा तुम्ही बिंदास या. ज्या दिवशी पाऊस आहे ना त्या दिवशी तुम्ही येऊ नका. जर कोणाला या जागेवर सुरक्षितरित्या यायचं असेल तर तुम्ही या दादाला कॉन्टॅक्ट करू शकता. इथं आल्यानंतर एक दिवसा पहिले तुम्ही कॉन्टॅक्ट करा, या जागेची माहिती घ्या. ही जागा चालू आहे, बंद आहे, काय इथं काही प्रॉब्लेम आहे, रेड अलर्ट आहे, पाणी वाढलं आहे, हे या दादाला विचारा. नंतरच या जागेवर खात्री करून या आणि सुरक्षितरित्या ही जागा एक्सप्लोर करून घरी पण जाऊ शकणार. सो मित्रांनो, सह्याद्रीमधली असलेली हे हिडन जागा तुम्हाला कशी वाटली तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला ही जागा आवडली असेल तर याला लाईक करा, होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेले बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. त्या बोगद्यातून आता ट्रेन एंटर करून राहिली आहे. मधामधात या जागेचे इन्स्पेक्शन करण्यासाठी असे 2 डब्बे किंवा 4-5 डब्याचे मिळून एक छोटीशी ट्रेन इथून ट्रॅव्हल करत राहते. या जागेवरून परत जात असताना काही गावकरी मंडळी मिळाली, ज्यांनी या जागेवर खूप महत्त्वाची अशी माहिती दिली. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी काही एखादी संदेश द्यायचा आहे तुला? हो, द्यायचा आहे. फक्त लांबून येतात पर्यटक, त्यांचे फक्त काळजी घ्या, पाऊस असला तर रिटर्न जा. आणि वरून दगडी कोसळण्याचा अपघात होतात, तर जरा आपला लक्ष ठेवा. मी ऐकलं होतं की इथं मागच्या वेळेस ऍक्सिडेंट झाला होता. हो, ते उन्हाळी झालता, पावसाळ्यात नव्हता मला. बाटल्या येऊन सेल्फी काढायच्या नादात ट्रेन येऊन ठोकली होती. बापरे. आणि पावसाळ्यामध्ये पण एक झालेला, पण तो आपला खोपोलीच्या बाहेरचाच बर्ग होता. तो त्यांच्या पुलावर अशी हे चालू होतं, तो एका होता, मस्करी झाली होती नॉर्मल, तो पुलावरून खाली पडला. या जागेवर बहुत सारे ऍक्सिडेंट झाले आहे, म्हणून इथे येताना स्वतःची काळजी घ्या. आणि शनिवार रविवार तर पूर्ण पोलीस राहतातच ना, बाकी सगळ्या दिवशी पोलीसवाले सकाळी येतात, 10 वाजेपर्यंत पूर्ण राऊंड मारून रिटर्न चालले जातात. म्हणून इथे येत असताना काळजी घ्या. जर तुम्ही ग्रुप करून आले तर खाली गाव आहे, गावामधून तुम्ही लोकल व्यक्ती एखादी गाईड म्हणून हायर करू शकता. असे भरपूर सारे लोक राहतात जे तुम्हाला इथं सुरक्षित वर आणतील ना, सुरक्षित रिटर्न नेतील. आणि फायनली रिटर्न जात असताना गावकऱ्यांकडून या कातळकोरी पायऱ्यांबद्दल प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळाली. बापरे, भयानक स्लिपरी पायऱ्या. पावसा कारण हा भयानक असा स्लिपरी एरिया झाला आहे. खाली उतरताना काही गावकरी भेटले होते. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे जे कातळात खोदलेले काही कातळकोरीव पायऱ्या आहे, या पायऱ्यांचा उपयोग पहिलेच्या काळामध्ये या खोपोलीपासून तर राजमाची किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी केला जात होता. पहिलेच्या काळातले जे लोक होते तेव्हा असे काही मोठमोठे डांबरीकरणवाले रस्ते नव्हते, तर मग ते लोक अशा डोंगरांना कातळ दगडांना खोदखात करून रस्ता बनवत समोर जात होते. आणि हा जो रस्ता आहे कातळकोरीव ज्या पायऱ्या आहे, या पायऱ्यांचा उपयोग पहिले या खोपोलीपासून तर राजमाच्या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी केला जात होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या ज्या पायऱ्या आहे या बहुत डेंजर आहे ना. कन्फर्म या जागेवर कोणाचा ना कोणाचा ॲक्सिडेंट होईलच इथून खाली पडून. तर म्हणून जेव्हा कधी इथे येत असणार तर गावकऱ्यासोबत या, सेफ्टी इक्विपमेंट सोबत या ना, चांगल्या ग्रिपचे शूज सोबत या.
सह्याद्रीसाठी चांगल्या ग्रिपचे शूज म्हणजे हे CTR कंपनीचे शूज. हे 1200 ते 1600च्या रेंजमध्ये भेटते. एकदम स्वस्त, टाकाऊन एकदम मस्त दिसत आहे. कोस्टर लिहून आहे. हे वाले शूज वापरत जा सह्याद्रीसाठी. तर मित्रांनो, सध्या हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकन सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.